सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, रावणाला एकूण किती बहिणी होत्या? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 4, ऑप्शन डी 5। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। हे जो उत्तर रावणाला एकूण 2 बहिणी होत्या, हे जो उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 2 आहे, कोणत्या राज्यात लाल भेंडी बघायला मिळतात? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए गोवा, ऑप्शन बी बिहार, ऑप्शन सी महाराष्ट्र, ऑप्शन डी राजस्थान। हे जो उत्तर राजस्थान राज्यात लाल भेंडी बघायला मिळतात, हे जो उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 3 आहे, रामायण कोणत्या देशाचं राष्ट्रीय पुस्तक आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए रूस, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी थायलंड, ऑप्शन डी पाकिस्तान। हे जो उत्तर रामायण थायलंड देशाचे राष्ट्रीय पुस्तक आहे, हे जो उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 4 आहे, कोणता जीव आयुष्यभर झोपत नाही? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए मुंगी, ऑप्शन बी साप, ऑप्शन सी बेडूक, ऑप्शन डी कासव। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करून घ्या। हे जो उत्तर मुंगी जीव आयुष्यभर झोपत नाही, हे जो उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 5 आहे, कोणता पक्षी आपला रंग बदलू शकतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए मोर, ऑप्शन बी पोपट, ऑप्शन सी कबूतर, ऑप्शन डी कोमुलिया। हे जो उत्तर कोमुलिया पक्षी आपला रंग बदलू शकतो, हे जो उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 6 आहे, झटपट उंची वाढवण्यासाठी काय खाल्ले पाहिजे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए मीठ, ऑप्शन बी चिंच, ऑप्शन सी कोथिंबीर, ऑप्शन डी सोयाबीन। हे जो उत्तर झटपट उंची वाढवण्यासाठी सोयाबीन खाल्ले पाहिजे, हे जो उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 7 आहे, अमेरिका कोणत्या देशाचा गुलाम राहिला होता? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए ब्रिटन, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी अमेरिका। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। हे जो उत्तर अमेरिका ब्रिटन देशाचा गुलाम राहिला होता, हे जो उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 8 आहे, तांडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी लातूर, ऑप्शन सी चंद्रपूर, ऑप्शन डी नाशिक। हे जो उत्तर तांडोबा अभयारण्य चंद्रपूर जिल्ह्यात आहे, हे जो उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 9 आहे, कोणता प्राणी कधीच सूर्य बघू शकत नाही? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए उंट, ऑप्शन बी झेब्रा, ऑप्शन सी डुक्कर, ऑप्शन डी रणगेंडा। हे जो उत्तर डुक्कर प्राणी कधीच सूर्य बघू शकत नाही, हे जो उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 10 आहे, कोणत्या झाडाची साल लावल्याने अंगावरचे पांढरे डाग निघून जातात? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए पेरू, ऑप्शन बी चिंच, ऑप्शन सी कडुनिंब, ऑप्शन डी कडीपत्ता। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। हे जो उत्तर कडुनिंब झाडाची साल लावल्याने अंगावरचे पांढरे डाग निघून जातात, हे जो उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 11 आहे, आंतरराष्ट्रीय योग दिवस कधी साजरा केला जातो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 1 जानेवारी, ऑप्शन बी 21 जानेवारी, ऑप्शन सी 15 ऑगस्ट, ऑप्शन डी 2 ऑक्टोबर। हे जो उत्तर आंतरराष्ट्रीय योग दिवस 21 जानेवारीला साजरा केला जातो, हे जो उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 12 आहे, मुंबईतील गेट ऑफ इंडिया कशासाठी प्रसिद्ध आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए ऐतिहासिक, ऑप्शन बी पर्यटन स्थळ, ऑप्शन सी वास्तुकला, ऑप्शन डी सर्व उत्तर योग्य। याचं उत्तर मुंबईतील गेट ऑफ इंडिया सर्व उत्तर योग्य आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन डी।
क्वेश्चन 13 आहे, लाल किल्ला बनवण्यासाठी किती वेळ लागला? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 10 वर्ष, ऑप्शन बी 20 वर्ष, ऑप्शन सी 18 वर्ष, ऑप्शन डी 21 वर्ष. तर याचं उत्तर लाल किल्ला बनवायला 10 वर्ष लागली. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 14 आहे, दुधासोबत काय खाल्ल्याने हार्ट अटॅक येऊ शकतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए अंडे, ऑप्शन बी पनीर, ऑप्शन सी चिकन, ऑप्शन डी उडीद डाळ. उत्तर येत असेल तर नक्की कमेंट्समध्ये टाईप करा. आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर याचं उत्तर आहे, दुधासोबत उडीद डाळ खाल्ल्यास हार्ट अटॅक येऊ शकतो. याचं उत्तर आहे ऑप्शन डी. जो की आपला लास्ट जो की 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे, आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 1 मार्च, ऑप्शन बी 8 मार्च, ऑप्शन सी 15 मार्च, ऑप्शन डी 25 मार्च. जर याचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करून घ्या. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये.